सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते। तर मित्र हो, आपण आज इथे आपले 114 शहीद आदिवासी गोंडगवारी बांधव ज्या आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या वांशिक लढाईसाठी शहीद झाले आणि त्यावेळेस तीच मागणी त्यांची होती। तर मित्र हो, मला तरी असं वाटते की जोपर्यंत आपली ही मागणी पूर्ण होत नाही, या शासनाला जाग येत नाही, तोपर्यंत आपल्या या 114 शहीद आदिवासी गोंडगवारांना खरी श्रद्धांजली मिळणार नाही। हे माझं वैयक्तिक मत आहे। तर मित्र, आपले उपोषण झाले, आंदोलन झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या निवडणुकीमध्ये जो बहिष्कार झाला, या बहिष्कारामध्ये आपल्याला आपल्या समाजातील काही प्रामाणिक कोण आणि या राजकीय लोकांचा दलाल कोण हे आपल्याला समजलं। तर मित्र, मला एवढ्याच गोष्टीचं वाईट वाटते की जेव्हा आपल्या समाजाचं आंदोलन असते तेव्हा आपल्या खेड्यातील, दऱ्यातील, खोऱ्यातील गरीब व्यक्ती आपली एका दिवसाची मजुरी पाडून त्या गोष्टीचा विचार न करता त्या नागपूरला येतो, परंतु आपल्या या समाजात समोर करणारे, ज्यांची प्रेरणा आज आपल्या समाजातील प्रत्येक युवक घेत होता, भगिनी घेत होती, त्यांचे खरे चेहरे आज आपल्याला दिसलेले आहे। तर मित्र, मला त्या लोकांना एकच सांगायचं आहे की 30 वर्ष तुम्ही या समाजाला अंधारात लोटलं, आपल्या 3 पिढ्या बर्बाद होण्याचं मेन कारण तुम्ही आहे। मला यांना म्हणायचं आहे, माझ्या भरकटलेल्या गोंडगवारी समाजाला जोडल्याशिवाय राहणार नाही। नागपूर, मुंबई, दिल्ली कोणत्याही संविधान चौकात उतरल्याशिवाय राहणार नाही। अरे, एका मंत्रिपदासाठी समाजाला विकणाऱ्या भडव्यांनो, तुमच्या तोंडात किडे पडल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या तोंडात किडे पडल्याशिवाय राहणार नाही। मित्र, जेव्हा मी माझ्या हजबंड सोबत बहिष्काराच्या मीटिंग मध्ये 1-2 गाव फिरली, तेव्हा आम्ही रस्त्याने जात होतो, तेव्हा गाई राखणाऱ्या प्रत्येक माणसाला आम्ही विचारायचो की तुमचं आडनाव काय, तर ते सांगायचे कोणी नेवारे, कोरे, वाघाडे। तर मित्र, त्यांचं वय 60-70च्या दरम्यान असायचं। हे त्यांचं वय आराम करण्याचं आहे, परंतु आपल्या या समाजातील या हरामी दलालामुळे त्यांना त्यांच्या या उतरत्या वयामध्ये ही कष्टाची कामे करावी लागत आहे। मित्र, ही गोष्ट पाहून आणि या गोष्टीचा विचार करून कुठेतरी वाईट वाटतं। आणि मित्र, या लोकांना हे सुद्धा सांगायचं आहे की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही केलं, परंतु आज हा माझा समाज जागृत झालेला आहे। माझ्या समाजातील युवा वर्ग, भगिनी, त्यांना त्यांचा हक्क कळलेला आहे, त्यांची अस्तित्वाची लढाई कळलेली आहे। त्यांना माहित आहे आमचे 114 शहीद आदिवासींचं रक्त त्या नागपूरमध्ये वाहलं, त्या रक्तांची किंमत आम्ही मोजल्याशिवाय आता शांत बसणार नाही। काहीही झालं तरी चालते, पुन्हा माझ्या हजबंडला उपोषण करावं लागेल तरी मला चालेल। माझ्या 3ही उपोषणकर्त्यांना, त्रिमूर्तींना पुन्हा उपोषण करावं लागलं तरी आम्हाला चालेल। आम्ही त्यांचं कुटुंब त्यांच्यापासून अजून 17 दिवस, 1 महिना दिवस दूर राहायला तयार आहे। आमचे छोटे लहान मुलं सोडून, घरची जबाबदारी सोडून, घरच्या कर्त्या व्यक्तीला 17-18 दिवस आपल्या समाजासाठी कुठेतरी ठेवणं, मित्र, ही काही साधी गोष्ट नाहीये। आणि मित्र, सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या समाजातील प्रत्येक युवा वर्गाला आज त्यांचा हक्क कळलेला आहे। त्यामुळे ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, कारण जे प्रामाणिक लोक आहे आणि ज्या लोकांनी आपल्या समाजाला विकलं, त्यांच्याबद्दलच्या त्या प्रतिक्रिया ऐकून, जागृत झालेल्या युवा वर्गांच्या प्रतिक्रिया ऐकून सुद्धा एक वाटतं की नाही, ही येणारी नवीन पिढी सुद्धा आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून देईल। तर मित्र, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि या कार्यक्रमाला तुम्ही दिलेला आम्हाला प्रतिसाद, तुमचा जिव्हाळा खरंच खूप चांगलं वाटलं। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय हिंद। धन्यवाद ताई। ज्या वयामध्ये नवरा आणि बायको एकत्र राहायचे असते त्या वयामध्ये